जागराला या. चला गड्यांनो तुम्ही सारे जागराला या. चला गड्यांनो तुम्ही सारे जागराला या. जागराला या तुम्ही 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 जागराला या. चला गड्यांनो तुम्ही सारे जागराला या. चला गड्यांनो तुम्ही सारे जागराला या. या नाटक बघायला या. अहो काका अहो मामा जरा ऐका. या नाटक बघायला या. दुरून बघा जवळून बघा. बसून बघा उभ्याने बघा. या नाटक बघायला या. नमस्कार गावकरी मंडळी. आम्ही विवेकानंद कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापनचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आपल्या समोर घेऊन आलो आहोत पथनाट्य. आजचा आपल्या पथनाट्याचा विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती. जागराला या तुम्ही जागराला या. 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 चला गड्यांनो तुम्ही सारे जागराला या. चला गड्यांनो तुम्ही सारे जागराला या. आम्ही जे पथनाट्य तुमच्या समोर सादर करीत आहोत त्यामधील घटना व पात्र हे काल्पनिक असून त्यामधील कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. नेमकं अंधश्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धेची जरी आलेले अनुभव व त्यामागची कारणे याचा घेतलेला हा हसत खेळत आढावा. दारूने जिंकला संसार रंगला. तर मंडळी आज तुमच्या समोर आम्ही अंधश्रद्धेवरील पहिला नमुना सादर करीत आहोत. तर चला बघूया. माय बाई एवढ्या रामपाटी कुठे गेला हे माणूस? गेला वाटतंय मूठ ढोसायले. काय झालं कोण सकाळ सकाळी नवऱ्याच्या नावाने मोठं लागली. काय सांगू बाई काय डोक्यात गोटा पडला होता माया. या माणसासोबत लग्न केलं नाही. दिवस समजत नाही रात्र समजत नाही. नुसतं दारून डोळत आहे. हो ना बाई लय तुझ्या तुझ्या नवरा काही समजून सांगत जाणले. बाई शेजारीन बाई लय आठवण काढा लागली माय. काय हेंबा जबरामानीच आहे माय. माझं सगळं चांगलं आहे. तो बाला का आरशात आले का सकाळी सकाळी मूठ ढोसून जास्त वाटतं जरा काही काम धंदे तर करत जा. उठते की सुटले डोळ्यात जाता. तुला का बाप्पाची पितो हुंडा मागतला ते तर नाही झाला. चालली मला शाळा शिकवाले. माय बाई काय नशिबात फुटका हा माणूस पडला माय पदरात. जिंदगीला झंड झाली बाई सारी. कोणा सांगितलं मग माझ्यासोबत लग्न करायले. लग्नात तर भली वांग्याची भाजी वरपू वरपू खाये. आला मग धरा धरा. बाई 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 यानं तर सहन केलं. काय न्यायवाल्याचा माणूस आहे ना. किती मग घेऊन जा ना बाबा गंजाळकरकडं. तुला डेंजर माणूस आहे. तुझ्या तंत्र मंत्रानं दारू सोडून देते. हो बरं खूप करतो आता. जिंदगी बोलत घंटाकडे उठावा. घंटाळ बाबाचा दरबार. आज कुणी गिराईक नाही आपल्या बारमध्ये. अबे दरबार तेच म्हटलं तुम्हाला बार बारच दिसते. हे समजून घेत जा तू. आणि कालचे 2 गिराईक कोण पडले बाहेर होतं. ते आली होती ना तुमची मधुबाला. तुमचा बिझनेस चला का हो. तुमची कृपा आहे महाराज. चलो दे पत्ते मान. आवना जंगली मी फिर आलोच. आणि मी हो महाराज. पत्तना मोक गांडीवर भागी एक पाय.
काय महाराज तुम्ही लाल लाल बरोबर 500 रुपये आणून आले? अरे मूर्खा, अलम अलम चमत्कार, फक्त फक्त घंटाल भावाचा सरकार. जय हो घंटाल. जय जय घंटाल. अरे उठा उठा, गिऱ्हाईक आले, उठा हे उठा. झोपडीच्या उतर पत्ते सगळे. चला महाराज, चला महाराज. असं महाराज. अरे जय हो घंटाल. जय जय बाबा घंटाल. जय हो घंटाल. जय जय बाबा घंटाल. या बाई वाढ. अलग निरंजन, हीच मेरा चंदन. बाबा मदत करा, बाबा मदत करा. जय अमिताभ बच्चन, प्राण शक्ती, रमेश देवा, सलमान खान, शाहरुख खान, करा या मुलीला सुखी समाधान. जय हो घंटाल. सप्पू चंद्राचा वास कुठून या लागला? सुकाळीचा बाबा का घेणार दिसले तुला? अरे जय बलिंदर कलिंदर दलिंदर, विस्की आता खोलू की नंतर? तू बोलू नको काही, मी गावठी पीत नाही. बाबा हे चटक घेऊन तुमच्या पाशी आली नाही. दिवस निघत नाही हे माणूस त्याच्या दुकानात जाऊन बसते. आज तुम्हीच काहीतरी करा. माझ्या नाल्यात नवऱ्याला अक्कल करा. मदत देवा, करा. नारळ, निंबू, संत्री, मोसंबी, केळी घ्या. या मुलीचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. हो बाबा आता करा तुम्हीच काहीतरी लवकर. बाई जवळ घे, हा घे अंगारा. सरळ घडी जा, मागे पुढे पाहू नको, वेळ लावू नको. दारात उभी राहा, नवऱ्याकडे कर मुख आणि अंगारा फूक. हो बाबा आता असंच करते. जय हो बाबा घंटाल. जय हो घंटाल. जय बाबा घंटाल. हो घंटाल. जय जय बाबा. नवरा बायको घरी जातात व बायको नवऱ्याच्या जेवणात अंगारा घालते आणि नवरा तळमळायला लागतो. अहो काय झालं तुम्हाला? कुठे या कोणतरी या बरोबर डॉक्टर बोला डॉक्टर. काय खायला दिलं होतं याला? माझी पुढे तरी ती डॉक्टर साहेबांना दारू सोडायचा अंगारा टाकला होता. हा तर विषारी अंगार आहे. बघा गावकरी मंडळी, आपण अशा भोंदू बाबांना बळी न पडता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुणाचा तरी कशावर तरी आणि कोणावर तरी श्रद्धा असते. श्रद्धा असणे हा माणसाच्या जीवनातील भाग आहे. तरी सुद्धा आजच्या या आधुनिक जगामध्ये लोक अंधश्रद्धेला इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेलेले आहेत की त्यांचा श्रद्धेवर थोडाही विश्वास राहिला नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. तांत्रिकाचा मंत्र बिघडू शकतो जीवनाचा यंत्र. 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 नवसाने जर पुत्र होती तर का करावे लागले असते पती? तर मंडळी आता अंधश्रद्धेवरील दुसरा नमुना सादर करीत आहोत, तर चला बघूया. सखूबाई, ओ सखूबाई, हाय का घरात? ओ सखूबाई. काय झालं बा शांती? का सकाळी सकाळी बोंबा मारायला लागली माझ्या नावानं? ये बाई. काय नाही माय, काय करायला लागली? नेमकी जेवलीवर तंबाखूच म्हणायला लागले. म्हणलं खाऊ जशी. अहो तंबाखू सोड, हे पेढे. काय जेव पेढे? अहो दिवस गेलेत ना. माय काय भंडडासारखी बोलायला लागली. म्हातारपणात दिवस गेले म्हणते. काय खलू गाले? अहो खाबाट फुटायचे, माय पुढे सांगायला लागली. त्या पोरीचं काय मला वाटलं म्हातारपणात तुला जेव्हा फुटायला लागली. अहो 3 वर्ष झाली, हा पुरीचे दिवसच चालले होते. मग घरा निरोप नाही म्हणतात गावाकडं. हे अंतरी आणि काय म्हणतात तो लगेच दिवस गेले. हो काय माय मग तर मला सिरियल दाखवा लागत. तुला तर माहिती 5 वर्ष झाली लग्नाला अजून लेकराचं तोंड नाही दिसलं मला. हो हो दाखवून दे. तर नाही मी येते, खूप कामाला आली. आली का हिरोईन गावाला येडा मारून निस्ता बबाटा मार फिरते गावावर. काय माय सासू घरात पाहिलं तुमनं नाव तुम्ही माग. ओ आली. कुठे गेली होती एवढी खम्मत खेळलं म्हणून घरात पाय फिरतच नाही ते. तुम्हाला काय करायचं? कुठे बी जावं. 2 टाइमचं भरून ठेवते ना गिळाला. गिळत जाण बसत जा. काम झालं तर नाही झाली का गप्पा हाताला शांताबाई सांग. अहो त्यासाठी चपला घासत तर नाही फिरत ना गावभर. कुठली सुटली चालली आपली थोपाड रगाव. धक्का मका मला बघा नुसता. काय सासू आहे माय? नुसती भांडत जायते. येणं बघा कदा बसला भुकत. काय म्हणली तू कुत्री? मी भुकत असते का? तुला तोंड पाहिलं का? डुकरी तोंडाची कुठली? काय माय कोण माय नशिबाईला मिरची टाकली फाटक्यावर सारखी सासू भेटली माय मला. बरं झालं टाकली वर नाही तर चालू सुद्धा बाई बोटा खेळवला असतो तू. काही बया 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 काय सासू आहे माय? एवढं कामं करतो खाऊ घालतो तरी कैदासीन मध्ये नशिबात फुटकावं माय माय. अहो कैदासीन नाही तर काय म्हणू झिपरे तुले. निस्ती डोक्याला ताण देत बसली माय. काम धंदा काही करत नाही. उठली सुटली चालली आपले गाव फिरायले. सुन रही हूं मैं बैरी नाही हूं. हो का सुनतच राह मग. कवायची तुझी जागोजागी कान टाकायची. बाकीच्या सुना त्यांच्या सासवाच्या पत्रात नातू टाकतात. हे वाहन सुटी कुठली. हो तू
दिसतं ना उठला तुला तेच पाहिजे बोलायला. मला मूल होत नाही काय चूक देवाने दिला तसं आहे मी. आव्हान जुटी नको म्हणू तर काय म्हणू तुला 5 वर्ष झाली त्या लग्नाला दिसलं का अजून नाच असतो मला. हो मी दिसते ना तुझं पोरगा नाही दिसत का जेवढी मी जबाबदार तुझं पोरगा बी जबाबदार आहे. बाई आपण मत सांगायचं राहून गेलं. मी बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ. रागाच्या भरात बोलली तुला मी. मला तुला महत्वाचं सांगायचं होतं बाई. काय सांगायचं होतं आपल्या गावात बाबा आले म्हणतात बाबा घंटा चमत्कार आहे. आपण ना त्यांना बोलवून घेऊ तेच काहीतरी मदत करतील आता. हो का नाही झालं मस्त मारून तुम्ही म्हणता तर घेऊ त्यांना बोलून. सासूलेच्या घरी बाबाची एंट्री. अरे जय हो घंटा, जय बाबा घंटा, अरे जय हो घंटा, जय बाबा घंटा. दारुगड भैया दारुगड. या बाबा आणि तुमचीच वाट पाहत होतो बसा. अरे खतरनाक. काय झालं बाबा. कोण आहे बालिका. तू नाही बाबा. तू काका काय बोलतो बाबा. नमस्कार करते बाबा. सोड जंतर मंतर तंतर लक्षात घे अंतर. पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर. बाबा हो बाबा एका मला लागले बोल बालिके काय समस्या आहे. बाबा खूप दुःख आहे आयुष्यात. काय काय सांगू. जय अमिताभ बच्चन प्राण शक्ती अमरीश पुरी करा या बालकेची इच्छा पुरी. बाडी नारळ आई 1.25 किलो लाडू 1.25 किलो पेढे 2 किलो बर्फी 2.5 किलो हलवा घ्या. या पुत्रीला एक बालक द्या. जवळ आहे बाई. बाबा सांगा काहीतरी उपाय. बाई हा घे आंबा त्याची कोय काढ त्याचा रस काढ त्यात साखर घालू नको त्याने डायबिटीज होतो. बाबा हातात पेरू यात कोण कसली हो. याच कारणामुळे पुत्री तुला पुत्र होत नाहीये. माफी बाबा माफी. माझी सुंदर नालायकच आहे. हो सासूला हुशारी माई कुठली आहे ना फाटका तोंडाचे लोकांचे मोठे तुले. आई आई पुन्हा बंधू बाबा चालवला गोंधळ. आले अक्षय हे बाबा घंटा आहे. नवा चमत्कार आहे. तू मूल होते आई तर शिक्षित आहेत पण तू तर शिकलेली आहेस ना. तू पण याची साथ देत आहेस. तू आई तुम्हाला एवढं शिकवलं शिक्षित बनवलं हे दिवस बघायला. अरे पोरा पण मग ऐकून तर घ्या आधी. तर बघा मित्रांनो हे विज्ञानाचं युग आहे. या युगात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते. तसेच मला मूल न होण्याचं कारण एक चांगला डॉक्टर सांगू शकते. अशा गोंधू बाबाला जर कळलं असतं तर येथे बसून बाबागिरी नसता करत. बाळा तुला नेण्याची गरज आहे. तू जरा इकडे ये. तू अजून येतच आहे. बाबा न्यायस्थान केलाय. अंधश्रद्धेपासून दूर पळा. शिक्षणाकडे वळा 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 अंधश्रद्धेपासून दूर पळा. लोकांच्या अंगात देवी भूतच का येतात. आयझॅक न्यूटन कॉपर्निकस यासारखे शास्त्रज्ञ का येत नाहीत. ज्या दिवशी शास्त्रज्ञ अंगात येतील त्या दिवशी भारत खऱ्या जगावर राज्य करेल. तर मंडळी आता बघूया आपला तिसरं प्रहसन. बघता बघता घंटा लावाचा सरकार. सांगा रे यांना मी काय काय करू शकतो. आपला विंटर सेल धमाका ऑफर सांगा यांना. दरबारांनो आपलं स्वागत आहे बाबा दरबार घंटाच्या दरबारामध्ये. आपी की समस्या पड़ोसी का चक्कर सभी समाधान आओ लवकर नियोजन करा. एक लोटा जल हर समस्या का हल. मेरी जान
ना आले का माहिती हो ना उरी मैया काय झालं बे ते पण बाबा ते काय आहे काय आणलेले प्रतीक प्रतीक क्रीम क्रीम आईस्क्रीम धाम धुश खायला हे बरं आहे ना दूध एक पाहिजे का झालं झालं बघा तरी अरे बेटी पुष्पा आम्ही बोलतो नाही का? ओ श्री कलाना दे दे. माय कुठं चालली तू बस नाही तर ए धुकरीच्या कुठे पाठवल दिलं लगा 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 अटक माटक चावडी चाटक तू झाडा जाऊ लटक मी नाही लटकत, तूच लटक. बाबा नाव समजले तू जरा थंड घे जय माधुरी करिश्मा डिंपल विषय हायला सिंपल बाबा तुझी वेळ आलीये. हा माझी वेळ काजू कतली सास खोल दे तेरे सब राज या अनावस्थेला मी तुला मारून टाकणार. बच सगळे तो पचले. अरे साधी झुरत तुझ्या पाय खालून जाते तर तू ते मरत नाही तू मला मारणार संजुलिका आम्ही मांजोली का? हा जे आहे ते मंजुलिका जे आहे ते तू माझी मांजर मारली, मी त्याला सूड घेण्यासाठी आलीये. सुळवी देत नसतो मी उधार पाहिजे कोणाला सांगा 100 रुपये देतो का? चिल्लर नाहीये मरणार तू बाबा घंटा. बाबा चमत्कार दाखवा थांब जरा क्रीम आईस्क्रीम थांब ढोश चमत्कार चमत्कार बाबा पोलीस पकडा या ढोंगी बाबाला बाबा तुझा पर्दा फास झालाय अरे कुठं बाबा घंटाल आज सापडला तू इतक्या दिवसानंतर एवढा घोरप्पा मी नाही सांगणार कमाल बोलते घेऊन जा या बाबाला आणि बंद करा त्याला असे ढोंगी बाबा जर समाजात मोकळे सोडले तर ते समाजाला आतून पोकळ करायचे काम करतील त्यांच्या नादी लागून तुमच्या परिवाराचा संपूर्णपणे विनाश होऊ शकतो यांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांकडे जा मनोवैज्ञानिकांकडे जा त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर उपलब्ध आहे अशा ढोंगी बाबाच्या नादी लागाल तर तुमचा विनाश निश्चित आहे हे लक्षात घेऊन अशा बाबांना आडा घालून अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये सहभाग करा अहो अहो काय चाललंय काय या ढोंगी बाबाला जर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असती तो असा बसला असता का मठात या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हो तुम्ही नेमकं अंधश्रद्धा म्हणता तरी कशाला? अहो सोपं आहे जी गोष्ट देवाच्या आणि धर्माच्या नावावर स्वतःचं आणि इतरांचं शोषण करते त्या सर्व गोष्टी अंधश्रद्धा आहेत याचा अर्थ तुम्ही आमच्या देवाला विरोध करता अजिबातच नाही आमचा तुमच्या देवाला व धर्माला विरोध नाही भारताच्या संविधानानं प्रत्येकाला आपला आपला धर्म मानण्याचा किंवा न मानण्याचा धर्माचं आचरण करण्याचा किंवा न करण्याचं उपासना करण्याचं किंवा न करण्याचं स्वतंत्र दिलं आहे आणि हीच भारतीय निर्मूलन समितीची भूमिका आहे संपवा अंधश्रद्धेचा अंधकार ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार. संपवा अंधश्रद्धेचा अंधकार ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार संपवा अंधश्रद्धेचा अंधकार ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार. संपवा अंधश्रद्धेचा अंधकार ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार संपवा अंधश्रद्धेचा अंधकार ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार. संपवा अंधश्रद्धेचा अंधकार ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार आओ तुम्हें सुनाओ एक कहानी अंधश्रद्धा में डूबी एक गांव की कहानी आओ तुम्हें सुनाओ एक कहानी अंधश्रद्धा में डूबी एक गांव की कहानी अरे तू हे नारळ कशासाठी फोडत आहे? आपलं पथनाट्य चांगलं होण्यासाठी. अरे पण अशा नारळ फोडण्यात जर पथनाट्य चांगलं झालं असतं तेवढ्या दिवसाच्या प्रॅक्टिसची काय आवश्यकता? तरी पण नारळ फोडलंच पाहिजे. अरे पण का? कारण आधीच्या काळापासून आपण नारळ फोडत आलो प्रत्येक कार्य करण्याआधी.
तर गावकरी मंडळी, आपण प्रत्येक शुभ कार्याआधी नारळ फोडतो हे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, पण त्या मागील खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर ते असं की नारळाचा बाहेरील कठोर भाग हे नकारात्मकता, अहंकार अशा गोष्टींना दर्शवतो, तर त्यांना फोडून त्या आतील शीतल भाग हे सकारात्मकतेचं प्रतीक असतं. तर याचा पुरेपूर अर्थ असा की आपण अहंकार सोडून, नकारात्मकता सोडून सकारात्मकता आत्मसात करत असतो. हे त्याचा खरा अर्थ, हे त्याचं खरं कारण आहे की आपण प्रत्येक शुभ कार्याआधी नारळ फोडत असतो. चला तर मग आता वळूया दुसऱ्या प्रहसनाकडं. अरे राम राम पाहुणे. राम राम काका. काय कुठे चालले? कुठं नाही बुवा, नागपूरला चाललो. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठे बसलात तर? काय नाही बुवा, पिंपळाच्या झाडाखाली तर बसलो. अरे हो, पण पिंपळाच्या झाडाखाली भूताचा वास असतो, नाच तर रमाच आहे. अहो काका, भूतप्रेत असं काही नसतं, माझा या सगळ्यावर विश्वास नाही. अरे माझ्या अनुभवावरून सांगतो, जो रात्रीच्या वेळेस पिंपळाच्या झाडाखाली बसतो तो बेशुद्ध पडतो. तर गावकरी मंडळी, हा आहे दुसरा नमुना. आपण सगळ्यांनी बघितलं असेल किंवा गावात, मी प्रत्येक गावात अशी एक चर्चा असतेच की या झाडाखाली बसू नका, या झाडाखाली भूताचा वास आहे, किंवा त्या झाडाखाली बसू नका, त्या झाडाखाली भूताचा वास आहे. त्याचं खरं कारण असं आहे की बरेचसे झाडं असे आहेत जे रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड हा वायू सोडतात, जे की मानवासाठी एक अधुऱ्या ऑक्सिजनचं काम करत असतात. त्यामुळे गुदमरून माणूस बेशुद्ध पडतो. तिथे कुठल्याही प्रकारच्या भूताचा वास वगैरे काहीही नसून हे त्यामागील वैज्ञानिक कारण आहे. शिक्षणाकडे वळा, शिक्षणाकडे वळा, अंधश्रद्धेपासून दूर पळा, शिक्षणाकडे वळा, अंधश्रद्धेपासून दूर पळा, शिक्षणाकडे वळा. अंधश्रद्धेपासून दूर पळा. धन्यवाद. चपला